रिपब्लिक डे, आज रिपब्लिक डे है। हम लोग हर साल मतलब रिपब्लिक डे हो या फिर इंडिपेंडेंस डे हो, नेशनल डे जो होते हैं वो हम लोग सेलिब्रेट करते हैं विद आवर स्टूडेंट्स, अपने स्टूडेंट्स के साथ में। इस दिन हम लोग जो पास्ट स्टूडेंट्स है या करंट स्टूडेंट्स है उनको सर्टिफिकेशन एजुकेशन चाहिए किसी भी फील्ड में मास्टर बनना है। कंप्यूटर लाइन में हो, आप डांस अच्छा करते हो, सिंगिंग अच्छा करते हो, तो उसमें कैसे आपको स्ट्रॉन्ग बनना है, मास्टर बनना है, किसी भी लाइन में जाओ, बराबर। वो आप लोगों को ध्यान में रखना है। आप कंप्यूटर में गए, फॉर एग्जाम्पल स्किल सीख रहे हो, जैसे आप टाइपिंग कर रहे हो, टाइपिंग में क्या रहता है 30, 40, 60, तो ये क्या है हमारे लेवल है, तो आप और हायर लेवल पे जा रहे हो। ऐसे हम आईटी में जाते हो तो आईटी में क्या रहता है, बेसिक लैंग्वेज सीखते हो, C++, जावा, पाइथन, देन और हाई लेवल लैंग्वेज है। ऐसे करके हम अपर लेवल पे जाते हैं, बराबर। तो वो सब सीखने के लिए हमें क्या लगता है, एजुकेशन। तो स्कूल कॉलेज में पढ़ाते हैं, बट क्या है वहाँ पे सर्टिफिकेट देते हैं, बट डीप नॉलेज नहीं मिलता है। डीप नॉलेज के लिए आपको कहीं ना कहीं क्लास लगाना ही है, तो क्लास लगाइए, अच्छे से पढ़िए, अपना नॉलेज गिव करो थोड़ा सा। और देन मीन्स मेरा कहने का मीनिंग यही है कि आप लोग अच्छा करो, कल का हमारा नाम रोशन करो, अपने कॉलेज का नाम रोशन करो, अपने पेरेंट्स का नाम रोशन करो, बरोबर। हां, थँक यू। स्किल तर तुम्हाला घ्यावंच लागणार की एवढे सगळे स्टुडंट आहेत आपल्या ह्याच्यामध्ये जे पासआउट होतात, लाखोची मुलं पासआउट होतात आपल्या इंडियामधून। एक बॅच निघाली तर त्या बॅचमधून प्रत्येकजण क्वालिटी शोधणार, क्वांटिटी कोण नाही बघणार, क्वालिटीला बेस्ट महत्त्व द्या। तुम्ही स्वतःहून पहिल्यापासून स्वतःला डेव्हलप करायला शिका। असं नाही की नुसतं पीसीवरच राहिलं पाहिजे, आपल्याला सोशलमध्ये पण भरपूर आहे। जर सरांनी मगाशी रिपब्लिक डे सर्टिफिकेशनचा NSDC सर्टिफिकेट आहे, ISOचं आहे, स्किल इंडिया सर्टिफिकेट आहे, असे वेगवेगळे सर्टिफिकेट्स आहेत। तर असं नाही आहे कंपल्सरी की गव्हर्नमेंटसाठी आता तुम्हाला हेच पाहिजे तर हेच यूज करायचं। कोणतं पण सर्टिफिकेशन व्हॅलिडच आहे। तुम्हाला स्किल्स असतील तर ते सर्टिफिकेटचा उपयोग आहे, नुसतं सर्टिफिकेट दाखवून काही उपयोग नाही। आपल्यामध्ये ते यायला पण पाहिजे आपल्याला। आता तुम्ही ISOचं असेल तर ते ऑल इंडिया, आता आपण काय फक्त महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्येच नाही राहणार। आपल्याला कुठे जॉब ऑपॉर्च्युनिटी बाहेर आली, बाहेरगावी आली तर आपण तिथे पण जाऊ। मग ते ISOचं जे आहे ते तुम्ही बाहेरगावी पण यूज करू शकता। जर NSDC आहे, स्किल इंडिया आहे तर ते तुम्ही इंडियामध्ये। त्यांनी मला खूप चांगलं हे फ्लोमध्ये शिकवलं, C आणि C++। मला खूप हेल्प झाली त्याच्याने आणि पुढे खूप हेल्प होईल। आणि मी माझ्याही दुसऱ्या फ्रेंड्सला हा क्लास रिकमेंड करेल। आणि आज 26 जानेवारी असल्यामुळे रियुनियनमुळे खूप छान वाटतंय सगळ्यांना भेटून परत एकदा खूप टायमानंतर। मी स्टुडंट होतो राष्ट्रीय, मी या क्लासमधून C आणि C++ ही लँग्वेज शिकवलेली होतो। या C लँग्वेजमुळं मला कॉलेजमध्ये खूप मदत झाली होती, कारण कॉलेजमध्ये आम्हाला C आणि C++ नाही शिकवलं स्टार्टिंगला, तर ते डायरेक्ट आम्हाला पाचवीपासून सुरुवात केली होती। कॉलेज आम्ही पिल्लेचंच आहे, तर पिल्लेमध्ये लास्ट इयर त्यांना C++ कोर्स होता, पण यावेळेस त्यांना डायरेक्ट पाचवीपासून स्टार्ट केलं होतं। पण कठीण झालं थोडं, अजून मी बेसिक थोडे क्लिअर नाही आहे पायथन विचारायचे। C++मध्ये थोडी मधुरा मॅम आणि प्रतिभा मॅमला पण थँक्यू होतं, त्यांच्यामुळे मी एवढा तेपर्यंत आलो शकलो आणि त्यांनी मला चांगला स्किल दिला एज्युकेशनसाठी। आता मॅमने सांगितलं आपण एज्युकेशन आपण यूज आता टॅली, एक्सेल वर्ड ते चांगलं असतं ते। आता मॅमने सांगितलं सर्टिफिकेट पण आता पुढं फ्युचरसाठी यूज असतात आणि आपण पण आपली स्किल्स सांगू शकतो की मॅम आम्हाला असं आहे तसं। तर सावित्रीबाई फुले त्यांनी पण खूप छान शिकवतात। मला इथे येऊन 1 महिना झालेला आहे, तिने मला खूप चांगलं गाईड केले। तुम्हाला सगळ्यांना रिपब्लिक डेच्या हार्दिक